धन्यवाद। धारावीतली स्थिती आपण वेळोवेळी जाणून घेऊयात। पालिकेची वाहनं जरी माघारी परतली असली तरी देखील गर्दी अजूनही आहे आणि हळूहळू ही सगळी परिस्थिती नियंत्रणात आणण्याचे प्रयत्न पोलीस करतायत। स्थानिक नेत्यांनी सुद्धा या सर्व जमावाला शांत राहण्याचं आवाहन केलंय। काही लोकांचा हिंदू मुस्लिमांमध्ये झगडा पेटवण्याचा प्रयत्न आहे, आम्ही ते होऊ देणार नाही। चर्चाही झालेली आहे। आता आम्ही दिलेले सगळे पेपर ते बीएमसीचे अधिकारी तपासतायत आणि कोणत्याही प्रकारची सध्या कारवाई होणार नाही अशा तऱ्हेचं त्यांनी आम्हाला सांगितलेलं आहे आणि त्यामुळे विनाकारणाचा तणाव वाढवण्यात अर्थ नाही। सर्वांनी शांततेने आपापल्या घरी जावं। तर अशा प्रकारचे वाद पेटवून राज्यामध्ये दंगली घडवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचा आरोप केलाय एमआयएमचे नेते इम्तियाज जलील यांनी। ऐकूयात। कोणत्याही अनधिकृत जागेवर मस्जिद बांधता येत नाही। तर मला नक्की विश्वास आहे की जी मस्जिद धारावीमध्ये आहे त्याचं रितसर कागदपत्र आहे, परवानगी घेतलेली आहे, जे माहिती मला मिळालेली आहे। पण काय आहे की खरी गोष्ट म्हणजे हे आहे की महाराष्ट्रामध्ये कुठे ना कुठे या सरकारला दंगल घडवायची आहे, वातावरण टेन्स्ड करायचं आहे आणि त्यांचा एकच उद्देश आहे की आपला मतांचं पोलरायझेशन कशा करता येतं। आता निवडणुकीच्या जवळ आल्यानंतर कुठे कुठे त्यांचे प्रयत्न सुरू आहे, आपण बघतच आहे। तर राज्यामध्ये सतत असे तणाव का वाढतायत असा सवाल विरोधकांनी राज्य सरकारला केलाय। हे दुर्दैव आहे की सातत्याने महाराष्ट्र सरकार हे सातत्याने लॉ अँड ऑर्डर याच्या बाबतीत गृह मंत्रालय पूर्णपणे फेल झालेलं आहे। हे तणाव सातत्याने संपूर्ण महाराष्ट्रात सारखे कसं होतात त्याच्यावरती गृहमंत्र्यांनी लक्ष घातलं पाहिजे। काही प्रमुख लोक धारावीतले सर्वपक्षीय आयुक्तांना भेटलेले आहेत, नेत्यांना भेटत आहेत। शांतपणे मुंबईमध्ये यातले मार्ग निघावे लागतात। म्हणजे अनधिकृत बांधकामला संजय राजाराम राऊतला पाठिंबा आहे का? उद्या त्याच्या मैत्री बंगला अगर वक्फ बोर्डच्या नावाने घेतला गेला तरी संजय राजाराम राऊत अशाच पद्धतीने बोंबलणार आहे का? कधीतरी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरेंचे विचार आत्मसात करून छाती फुगून जगायला शिका। मग त्या दिवशी तुम्हाला असे प्रश्न आणि असं वक्तव्य देण्याची हिंमत पण करणार नाही। मला वाटतंय की आज धारावीवर कारवाई होणार आणि त्यानंतर बाकी ह्याच्यावर पण मुख्यमंत्री उपमुख्यमंत्री कारवाई करायला लावणार। मस्जिद का जो अनधिकृत या इंक्रोचमेंट है, जो इलीगल स्ट्रक्चर है, वो मुंबई महापालिका को तोड़ना ही पड़ेगा। अगर वो टूटेगा नहीं तो मैं खुद धारावी जाऊंगा और वहां मंदिर बनाने का काम शुरू कर दूंगा। मैं मुंबई महापालिका के अधिकारियों को बोलूंगा, मैं मुंबई पुलिस को बोलूंगा, अगर सही वक्त पे जो आपको डिमोलिशन करना है वो अगर आपने किया नहीं तो वो डिमोलिशन के स्ट्रक्चर के बाजू में हम लोग मंदिर बनना चालू करेंगे। कल अगर मुंबई में लॉ एंड ऑर्डर सिचुएशन खराब हो गई तो इसके जिम्मेदार ये जिहादी होंगे।